विचार केला तर आय जस्ट थॉट की आपण गाडी आज वॉशिंग सेंटरलाच नेऊया. बिझनेस डील चालू आहे वाटतं बाबा. मारू नाही ते सीईटी एक्झाम तू म्हातारा बोंबलते बाबा. अर्धा तास झाला इथे येऊन बसलोय, अजून लाईट आलेली नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी यशराज पाटील परत तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. ॲक्च्युली तुम्ही बघितलं असेल तर कालचा व्लॉग बघितला असेल तर आता 5 मिनिटं आधी मी याच कपड्यांमध्ये मी माझा कालचा शॉट घेतला आहे, म्हणजे एंडिंग शॉट घेतला आहे. कारण की काल जेव्हा मी हॉटेलवरून आलो खूप थकलेलो वगैरे होतो आणि लेट झालं मला यायला, तर येऊन जेवून मी झोपून गेलो. मला पण लक्षात नव्हतं एवढं काय, पण मी आता सकाळी शॉट घेतला आणि आपण आता परत नवीन ब्लॉग चालू केलेला आहे. आणि मला आज ना ही गाडी ना पूर्ण थोडंसं ऑर्गनाईज करायचं, कारण की सगळं इकडे तिकडे झालेलं आहे. तर ते सगळं नीट अरेंज करायचं आहे मला, कारण की मला अशी गाडी बिलकुल आवडत नाही सगळं इकडे तिकडे पडलेलं. पण आता 2-3 दिवस खूप जास्त धावपळ होती, तर त्याच्यामध्ये सगळं गाडी तिकडे तिकडे झाले. इथे काल मी दळण वगैरे आणलं, त्याचं पण पीठ वगैरे सांडलं, तर ते पण आपण सगळं नीट करून घेऊ. गाडी आज आपण बाहेरून पण वॉश करू आणि आतून पण एकदम क्लीन करू. जर आपल्याला टाइम भेटला तर इट्स बेटर की आपण वॉशिंग सेंटरला जाऊन गाडी क्लीन करून घेऊ. आता सध्या तरी आपण पहिले म्युझियमला जाऊया. मी निघालोय म्युझियमला जाऊया, पहिले मंदिरात, मग म्युझियमला, आणि मग आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. अजून आज पण थोडा क्लायमेट झालाय पावसासारखा, नाही अजून इथे तर नाही, पण जसं सनलाईट गेलेली आहे पूर्ण, पण पावसासारखं कालपासून चालू आहे लोणार, तर आज पाऊस पडायचे चान्सेस आहेत किंवा या 2-3 दिवसात पडू शकतो. तर चला आता आपण निघूया. तर माझा असाच विचार चाललाय की आता मी विचार केला तर आय जस्ट थॉट की आपण गाडी आज वॉशिंग सेंटरलाच नेऊया. कारण की काय प्रॉब्लेम आहे की गाडी बरेच दिवस ना आतून एकदम डीप क्लिनिंग झालेलं नाही, तर ते लोक एकदम प्रॉपर क्लीन करतात आणि आपण क्लीन करतो तेवढं नाही, कारण की त्यांच्याकडे ते इक्विपमेंट्स वगैरे आहेत, व्हॅक्यूम क्लिनर वगैरे. आपल्याकडे तेवढं सगळं नाही आहे, तर ते लोक एकदम प्रॉपर क्लीन करतात गाडी. तर आपण तिकडेच करूया. आपण आता जाऊया हॉटेलवर, थोडा वेळ बघूया काय रश आहे कसं आहे. मग आपण सगळं गाडीतलं सामान काढून ठेवूया बाहेर आणि गाडी वॉशिंगला नेऊन मग परत येऊ. आणि मग सामान एकदम सगळं गाडीत आपले जे जे आपण ठेवतो गाडीत, पाण्याची बॉटल वगैरे, ते सगळं प्रॉपरली ठेवू. माझं जिमचं वगैरे सगळं जे आहे ते प्रॉपरली ठेवू. आणि मला जिमची बॅग घ्यायची, मी जिमला बॅगच घेऊन जात नाही, मी फक्त पाण्याची बाटली घेऊन जातो. आणि शूज तर माझ्या गाडीतच असतात जिमचे, तर ते घालून असंच जातो मी. काय बोलायचं, जिमची बॅगच नाही आणि हे हातात घेऊन जातो. सध्या जिमची बॅग पण घ्यायला लागणार, माझी होती ती खराब झाली म्हणून मी ती तेव्हापासून तर मी घेतलीच नाही आणि तसंच चाललंय माझं, असंच हातात घेऊन चाललोय. पण ठीक आहे, आपण नवीन बॅग पण ऑर्डर करूया. आता वेदांत हॉटेलवर गेलाय की नाही माहिती नाही, तो माझ्याशिवाय हॉटेलवर जात नाही. मी त्याला काय सांगितलं, जर मला कधी लेट झालं तर तू हॉटेलवर जात. आता काय झालं, घरी लाईट नव्हती म्हणून मला लेट झाला आज थोडंसं. तर मग आता वेदांतला मी बघतोय तो हॉटेलवर गेलाच नसेल. मी सांगतो, मी त्याला सांगितलं ॲक्च्युअली जेव्हा मी लेट होईल तेव्हा तू हॉटेलवर जा आधीच, तेवढंच तिकडे थोडंसं मॅनेज होईल ना सगळं. तर हा गेलाय की नाही आपली सीट माहिती नाही, आता त्यांना जाऊन बघूया आपण. त्याला मी कॉल करतो आता, इकडनं राईट मारल्यावर त्याचं घर आहे, त्याला घेऊन मग मंदिरात जाऊया. चेक बिझनेस डील चालू आहे वाटतं बाबा. मारू नाही ते सीईटी एक्झामचा विषय चालू आहे. चला आपण आपला जाऊ मंदिरात, पाया पडून झालं. मी बोललो ना जाणार नाही हॉटेल माझ्या आधी, असंच आहे. ओके ओके. काय विषय? तो म्हातारा बोंबलते काय, आजची खटखट तर म्हातारा येणार का बोंबलते, मला समजलंच नाही 2 मिनिटं आवाज कुठून येतो. नीट बघितलं तर तो बोंबलत होता. तर आपण आता निघालोय मंदिरावरून, पाय पडून झालं आपला. आता म्युझियमला जाऊ, तिथे बघू काय आहे आणि गाडीतलं सगळं सामान खाली करून गाडी वॉशिंगला घेऊन जाऊया. तर आता आपण हॉटेलवर पोहोचलोय आणि बस लागली आणि तिथे अजून एक आपल्या राईटला एक शॉप आहे, तिथे अजून एक आपली बस आहे. ते PMPLची पुण्यावरून येतात, ते म्युझियमसाठी आपलं त्यांचं पॅकेज असतं, तर ते लोक येतात आहे. आणि आता आपण जाऊन बघूया, कारण की ते बसची पण रश होणार आहे वरती म्युझियमला, तर ते सगळं बघूया. चला मग आपण नंतर गाडी तिकडे घेऊन जाऊन सगळं काढू सामान आणि वॉशिंगला घेऊन जाऊ. आपली गाडीतलं सगळं सामान मी काढलेलं आहे, अजून थोडंसं बाकी आहे, ते पण काढून टाकतो. मग आपण जाऊया गाडी वॉशिंगला. मी तुम्हाला बोललेलो की आपल्याला गाडी वॉशिंग करायला जायची, तर आता बरंचसं सामान गाडीतलं मी काढून टाकलं आणि आता गाडी वॉशिंग करून आपण मस्त सगळं गाडीत परत आपण पाण्याच्या बाटल्या वगैरे जे जे ठेवतो ते परत नीट ठेवू, गाडी पूर्ण ऑर्गनाईज करू. कारण की गाडी खूप खराब झाली, डिक्की दाखवली तर ती पण जास्त खराब आहे. तर आपण जाऊया वॉशिंग करूया गाडीला, मस्त एकदम चकाचक करूया आज. मी आलो इकडे वॉशिंग सेंटरला, पण माझ्या आधी एक गाडी लागलेली आहे, तसं मी त्यांना फोन करून आलेलो. पण ठीक आहे, आता बघू ती गाडी झाल्यानंतर आपली गाडी घेतील वॉशिंगला. तर तेच मला समजत नाही, तो हातात नवीन पोरगा आहे, ह्याला पण ओळख तुम्ही. पण तो दुसरा जो गाडी माझी वॉश करतो नेहमी, तो कुठे आहे, रणजित नाव आहे त्याचं, तो कुठे आहे त्याला बघतो. कारण की तो चांगली गाडी क्लीन करून देतो एकदम मस्त, अशी स्वतःची गाडी अशी क्लीन करून देतो माझी गाडी. तर बघू आता तो कुठे आहे, बघतो मी उतरून. त्या गाडीची क्लिनिंग झाली, ती गाडी गेली, आता आपली गाडी लावलेली इकडे मस्त. ते लोक मस्त वॉशिंग करतो. ॲक्च्युली तो जो होता तो पुण्याला गेला आहे, बाहेर गेला आहे तो, तर म्हणून आता आपली गाडी हा वॉशिंग करतो आहे. एकदम मस्तपैकी आपण गाडी लावलेली आहे. आता सगळं काढणार गाडीत वॉशिंग.
कधी कधी वाटतं माझंच नशीब जाम खराब आहे यार. मी नाही त्या वॉशिंग सेंटरवालीचं पंप चालत नाही ना, त्याचं व्हॅक्यूम चालत, लाईटच नाही. आता चाललो, मला कंटाळा आला बाबा, मी अर्धा एक तास बसलो, आता मला कंटाळा, आता मी नाही थांबू शकत. मी गाडी धुईन ना, तर तिथे बघ कुठे ते आहे वॉशिंग सेंटर, अजून तिथे बघीन बाबा. कंटाळा आला, कधीपासून थांबलोय मी बाबा. लाईट यायची आणि आज लाईटच नाही यांच्याकडे. गुरुवार आहे आज, एकतर लोणावळ्यातलं गुरुवारची लाईट जाते, मला वाटलं लाईट असेल. मी आलोय तेव्हापासून लाईटच नाही. जाऊ दे, आपण निघू बाबा, चला. वॉशिंग तर अजूनपर्यंत गाडीला झालेली नाही आणि मला आज इच्छा आहे की माझी गाडी आज वॉशिंग झाली पाहिजे. आता असं पण जिमला जायला लेट झालेलंच आहे, तर अजून 15-20 मिनटं जर इकडच्या वॉशिंग सेंटरला गेले तर काय फरक पडतोय. आपण तेवढी स्थित आपली गाडी वॉश होईल ना. मला तुम्हाला बोललो ना, आज सगळं सामान मला गाडीत नीट लावायचं, मला गाडी ऑर्गनाईज करायची. आणखी कशी घाणेरडी गाडी, मला घाणेरडी नाहीच, एवढी काय घाण नाही आहे गाडी, पण अशी एकदम थोडंसं धूळ वगैरे आहे गाडीत, तर ते मला नाही जमत आहे. मला आवडत नाही त्या सगळ्या गोष्टी गाडीत, तसं थोडं मला नीट अँड क्लीन लागते गाडी म्हणून. तर इथं ट्राय करू. इथं मॅप्रोच्या समोर पण एक वॉशिंग सेंटरवाला आहे, त्याच्याने वॉशिंग होते का, तो चालू आहे का बघूया. जर तो लवकर करत असेल तर त्याच्याकडे पटकन वॉशिंग करून घेऊया. चेंज केलेलं आहे जिमसाठी परत, ॲज युजल सेम मिरर, सेम लोकेशन, आउटफिट दाखवायला जिमचा. तर आता निघूया आपण जिमसाठी, लेट्स गो. मध्ये आलो आहे मी आणि आज आमचा विचार चालला आहे बॅक मारायचा. बॅक आज बॅकला गर्दी नाही होती, बॅक मारू आज. कोणच नाही आज, जिम अख्खी खाली पडली, आज बॅक मारणार आहे. वर्कआउट झालेलं आहे आणि आज व्लॉग नाही केला, काही शूट नाही केला वर्कआउट करताना, कारण की लवकर करून गाडी आपल्याला वॉश करायचीच आहे आज. काही करून आता 9:15 झालेत, आपण 5 मिनटात हॉटेलवर पोहोचू आणि फटाफट गाडी वॉश करून घेऊ, कारण की मला घरी पण जायचं लवकर. म्हणून आता खरंच काहीतरी नशीब खराब आहे माझं गाडी धुण्यामध्ये. आता मला गाडी धुवायची होती, मी निघालो जिमवरून, बाबांचा मला फोन आला, मला बोलतात घरी एक काम आहे. तर आता तेवढं पण मी करू शकत नाही, मी गाडी पण धुवू शकत नाही आणि बाबांना पण नाही बोलू शकत नाही. तर आता मला घरीच जायला लागेल, बाबांचं काम आहे कारण. तर आज मला वाटत नाही आज गाडी धुवून होणार आहे, पण उद्या नक्की आपण गाडी धुणार. उद्या आम्ही 100% गाडी धुणार. उद्या आता वॉशिंगलाच नेईन ना, मग डायरेक्ट होतं. उद्या मी कशाला धुमं, उद्या वॉशिंगलाच नेतो की आतून डीप क्लिनिंग. सकाळपासून तेच सांगते, डीप क्लिनिंग. आज सकाळपासून गाडी धुवायला घेतली, आज नशीबच खराब आहे माझं. आज मला गाडी धुवायला भेटणारच नव्हती, असं आज होतं. तरी पण आपण ट्राय केलं, काही प्रॉब्लेम नाही, आपण उद्या करू. आता मी घरी चाललोय, वेदांतला इथे सोडायला आलो त्याच्या घरी. आता मी माझ्या घरी चाललोय, चला घरी भेटूया. 14 hours later. परत एकदा नेक्स्ट डेला मी व्लॉग एंड करतोय आणि माझी सवय कधी तुटेल माहीत नाही, पण 2-3 दिवसात आपण ह्याला नीट करूया, कारण की मला सवय नाही राहिली ॲक्च्युली ब्लॉग एंड वगैरे करून. लक्षात पण नाही राहत तेवढं की ब्लॉग एंड करून झोपायचं आहे. पण ठीक आहे, आता या 2-3 दिवसानंतर आपण आता करून घेऊ. आता आजपासूनच आपण ब्लॉग त्याच दिवशी एंड करायचा, पण आजचा व्लॉग परत मी दुसऱ्या दिवशी एंड करतोय. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड अगर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा. हळूहळू थोडे व्हिडिओज अजून इंटरेस्टिंग होत जाणार आहेत, कारण की आपल्याला 2-3 जागेवरती आपण जाणार आहेत, फॅमिलीसोबत जाणार आहे. तर फॅमिली व्लॉग पण येणार आहे, की आपण फिरायला जाणार आहे. आहेत काही गोष्टी, ते एक्सप्लेन आता नाही करणार मी त्याचं सरप्राईज आत्ताच हे नाही करणार, नंतर ब्लॉगमध्ये करणार. आणि आय एम सॉरी, आणि व्लॉग्स आपण त्याच दिवशी एंड करायचा प्रयत्न करू. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.